नमस्कार, प्रणिशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। हे पहा, आज आपण आहे ना हिरव्या मुगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। हे मूग आहे ना एकदम फ्रेश आणि हिरवेगार आहे। हे आमच्या घरच्या शेतात ते मूग आहे। याची भाजी खूप छान होते। जेव्हा आपल्या घरातला पालेभाज्या संपन्न तेव्हा आपण आहे ना असे कडधान्याची भाजी केली पाहिजे। चला तर आज आपण ही मुगाची भाजी कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। आता हे मूग आहे ना स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आणि हे मूग आहे ना कुकरला लावायचे आहे। त्याच्यासाठी ना 1 ग्लास पाणी टाकले मी आणि हे पाणी ना कोमट होतोपर्यंत ते मूग धुतलेले टाकायचे नाही। हे पहा, आता हे पाणी ना कोमट झालं आहे। मी ह्याच्यात ते मूग टाकत आहे। मुगाला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला। 3 शिट्ट्यामध्ये हे मूग छान असे शिजून निघतात। आता आहे ना आपण कुकर लावून यायचा 3 शिट्ट्या घेऊया। खूप कमी वेळात हे मूग शिजतात। साहित्य घेऊया। लागणारे साहित्य: 1 कांदा, अर्धा टोमॅटो, 1 लसूण कांडी आणि 4 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। तर आपण हे छान असं बारीक कापून घेऊया। घेतले, ही पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। ही पण अशी एकदम बारीक कापून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही कोथिंबीर मी कापून घेतली आहे। आता हा कढीपत्ता पण आमच्या घरातल्याच कुंडीचा एकदम फ्रेश कढीपत्ता आहे। तो पण मी धुवून घेतलेला आहे। आता हा लसूण आहे ना एकदम गावरान आमच्या घरच्या शेतातला हा लसूण आहे। आता त्याची ना हे लसूण अशी एक पाकळी आहे ना छान अशी सोलून घ्यायची आहे। लसणामुळे ना भाजीला चांगली टेस्ट येते। आणि हा लसूण आहे ना असा कापून नाही घालायचा, त्याला आहे ना थोडंसं आहे ना टेचायचा। भाजीला बघा खूप छान टेस्ट येते। आता मी अख्खी पूर्ण 1 कांडी घेतली आहे लसणाची। एवढी तर काही गरज नाही आहे, पण मी आता 4-5 पाकळ्या सोलून घेत आहे। पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्या आहे। अर्धा टोमॅटो कापून घेतला आहे, 1 कांदा आणि 4 हिरव्या मिरच्या। एवढेच साहित्य मुगाच्या भाजीसाठी खूप आहे। तर आता बघू आपण आपला कुकर झालाय का काय। हे मूग शिजले का आपण ते बघा, छान आपले मूग शिजले आहे एकदम मऊ आणि खूप कमी वेळेत हे मूग शिजले आहे। 3च शिट्ट्या घेतल्या आहे आणि थोडीशी वाफ जातोपर्यंत आहे ना थांबायचं। बघा, छान असे मूग आपले शिजले आहे। आता आपण याची भाजी टाकणार आहोत। मी अशा खलबत्त्यात आहे ना थोड्याशा बारीक करून घेत आहे। बघा, असा बारीक लसूण करून घेतला आहे। भाजी करण्यासाठी आणि 2 चमचे तेल टाकायचे आहे।
थोडीशी जिरे टाकायची आहे. टेस्टला लसूण याच्यात टाकून द्यायचं आहे. लसूण आहे ना थोडासा जरा कलर ब्राऊन कलर येतोपर्यंत हलवायचा आहे. बघा आता हा लसूण आहे ना थोडासा लालसर झाला आहे. आता आपण त्याच्यात आणि मग हिरवी मिरची, त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत. याच्यात काय बाकीचे मसाले टाकण्याची गरज नाही आहे. फक्त हिरवी मिरची, लसूण, कांदा हे जरा लालसर होतोपर्यंत परतून घ्यायचं. कांदा थोडासा परतला ना की त्याच्यावरतीच टोमॅटो टाकून द्यायचा. आता बघा कांदा थोडा लालसर व्हायला लागला आहे आणि मग मी हे टोमॅटो टाकून देते. बघा आपला एक कांदा टोमॅटो आता छान असं परतला आहे. आता याच्यातच आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. बाकी कोणतेच मसाले टाकायच्याला गरज नाही, फक्त हळद टाकायची थोडीशी. आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे. आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण आहे ना शिजवलेले मूग याच्यात टाकणार आहोत. असे शिजले आहे पण याच्यात आहे ना पाणी बिलकुल राहिलेलं नाही. खूप मऊ आणि खूप छान शिजले आहे पहा. आता मी आहे ना याच्यात थोडंसं पाणी टाकून ते असे हलवणार आहे, म्हणजे ते एकजीव होतं आणि भाजीला छान चव येते. बघा छान असे मूग शिजले आहे आपले. थोडं पाणी टाकून घेतलं मी, असे हटून घेतले. हे मूग असे शिजलेले फुटले ना भाजी छान होते. आता एवढं पाणी भरपूर झालं, भाजी जादा सुकी होणार नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे प्रमाण एकदम ओके. आता आपण याच्यात आहे ना हे टाकणार आहोत. बघा आपला हा मसाला पण छान कांदा टोमॅटो परतून झाला आहे. आता आपण हे याच्यात टाकणार आहोत. भाजी किती सुंदर झाली आहे. याची टेस्ट पण खूप छान आहे आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागते ही मुगाची भाजी. आणि पहा तुम्हाला ह्या माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.